नाजूक बिजलीवाणी करू शकत नाही मी पटापट. अगं जरा थोडंफार तरी जरा हळूवार कर ना. बरं खोलण्या आधी गेस कर त्याच्यामध्ये काय असेल. मला कळा ना ह्याच्यामध्ये काय असेल. शपथ नाही कळलं. शपथ नाही. माझी शपथ. अहो, खरंच ना. एवढं मोठं. माझ्या डोक्यात हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो सकाळ सकाळी या सगळ्यांना चहा गेला. हे बघा इकडे अनुष्काने चहा टाकलेला आहे, चहा घेऊन आलेली आहे ती. आणि आमचा पिल्लू बघा काय करतोय. काय काय बघायला माझ्याकडं. हो बिस्किट खावा म्हणते. बिस्किट खायचं वय. ठीक आहे चल खा तू खा. तर मित्रांनो खरंच 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 मनापासून धन्यवाद सगळ्यांचे. खरंच खूप मनापासून धन्यवाद बरं का. कारण की भरपूर जणांच्या कमेंट्स अशा होत्या, भरपूर जणांनी शुभेच्छा दिल्या, काही जण वाईट बोलले, काही जण असं वेगळंच काहीतरी बोलून गेले. पण त्यांना एक सांगायचं आहे बरं का मला. भरपूर जण बोलत होते तुम्ही महाबळेश्वरला जाणार होते, पुण्याला जाणार होते, तुम्ही बर्थडे साजरा करायला कुठं बाहेर गावी जाणार होते, पण तुम्ही काही गेले नाही असं भरपूर जण म्हणत होते. पण मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वातावरण कसं होतं. ज्या दिवशी आम्ही जायचा प्लॅन केला का ऍक्च्युअल त्या दिवशी पण सकाळी पाऊस होता. मी त्या दिवशी पण व्हिडिओ शूट केला सकाळी 6 वाजता व्हिडिओ शूट केला होता. 6-6:30 वाजता शूट केलेला व्हिडिओ होता. तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. अनुष्काच्या वाढदिवसा दिवशी कालच म्हणजे कालच्या दिवशी इतका भयानक पाऊस होता मित्रांनो. खूप म्हणजे खूप पाऊस होता बरं का. त्या पावसात पण आम्हाला दिवसभर कुठे जाता आलं नाही, काही नाही. तू चहा घे त्याला मी घेतो. चल माझ्याकडे थांबायला घेतो मी. वातावरण खराब असल्यामुळे मित्रांनो आम्हाला वाढदिवस साजरा करायला कुठं बाहेर गावी जाता आलं नाही मित्रांनो. आम्ही त्याला काही करू शकत नाही. बघा कशी गपचूप चहा पिते. पिना तुला कोणी अडवलंय का? तुला बिस्किट खायचे, तिला बिस्किट खायचे म्हणून ती लांब लांब पळायला लागली. हो ह्या कारणास्तव मित्रांनो आम्हाला बाहेर काही जाणं झालं नाही. पण भरपूर जण असे वाईट कमेंट करू बोलत होते, जायचं तर नव्हतं तुम्हाला कुठे बाहेर, पण उगाच तुम्ही बोबाटे केला, असं केलं तसं केलं. पण वेळ आल्या मित्रांनो दाखवूनच देईल. बाहेर पण हिचा बर्थडे साजरा होईलच लवकर. फक्त वेट अँड वॉच, काही दिवस वेट करा. खायचंय का तुला? पावसाचे दिवस त्यामुळे पाऊस चालता आणि पाऊस जास्त असल्यामुळे आम्हाला वाटलं नाही. काही जणांनी समजून घेतलं बरं का, भरपूर जणांनी समजून घेतलं की वातावरण खराब असल्यामुळे आम्ही कुठे गेलो नाही, घरी सेलिब्रेशन केलं छोटेखानी. तर चला जातो मित्रांनो, मी चहा घेतो. अगोदर चहा थंड होणार आहे त्यासाठी आधी चहा घेतो. आणि ते आजच्या व्हिडिओमध्ये खूप म्हणजे खूप स्पेशल आहे बरं का. कारण की जे बर्थडे दिवशी अनुष्काला मी गिफ्ट दिले ना ते तुम्हाला या व्हिडिओ मधून दिसणार आहे. जाण्यापेक्षा चांगलं. हा फिरायला जाण्यापेक्षा घरीच तिला काहीतरी गिफ्ट दिलं, त्यामुळे ती हॅप्पी झालेली एकदम. तर चला चहा घेतो परत भेटतो. 9 वाजले मित्रांनो. 9 वाजता बघा सगळी सामसूम झाली इकडं. आणि ही मॅडम बघा काय टकलावून बघत बसली इकडे इकडे. काय घे काळ कुत्र दिसत नाही त्या गल्लीमध्ये, एवढं सामसूम झालंय बघा 9 वाजता. गावचं वातावरण म्हटलं ना असं असतंय बघा. हे बघा सगळे झोपी गेलेले असते ह्या टायमाला. एक झोप झालेली असते. आताशी जस्ट आमचे जेवण झालेत. हा आपलं आवरतच नाहीये लवकर. हा मी आता जस्ट करून मित्रांनो वरती आलोय, तोपर्यंत इकडे सगळं सामसूम झालेलं दिसतंय. आज मित्रांनो स्पेशली अनुष्कानं जेवण बनवलं होतं. आज काय जेवण बनवलं होतं माहितीये का अनुष्कानं? बेसन आणि बाजरीची भाकर. स्पेशल जेवण होतं मित्रांनो आमचं हे. आणि काल बर्थडे दिवशी काय जेवलं आपण संध्याकाळी? खिचडी खिचडी खिचडी. खरं सांगायचं, खोटं नाही बोलायचं. खिचडी सकाळी केलं ना जेवायला भरपूर सारं. सेलिब्रेशन करता करता वेळ झाला आणि बाहेर जेवायला जावं म्हटलं तर गावामध्ये काय असं नसतं कुठं बाहेर जेवायला. त्यामुळे रात्री आम्ही खिचडी करूनच खाल्ली बघा. हो तर मित्रांनो सगळ्यांना बर्थडेचा व्हिडिओ पाहिला आणि त्याचमध्ये मी अनुष्काला गिफ्ट दिलं होतं मित्रांनो. ते गिफ्ट जर तुम्हाला म्हणजे त्या व्हिडिओमध्ये दिसलं नाहीये, तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसलं तर चला मित्रांनो आपण बघूया अनुष्काला काय गिफ्ट दिलेलं आहे. अनुष्काला ज्यावेळेस गिफ्ट दिलं ना एवढी भयानक खुश झालेली ना, खूप म्हणजे खूप खुश झाली. तिच्या चेहऱ्यावरची इम्प्रेशन आता पण दिसतील. आणि ज्यावेळेस मी गिफ्ट दिलंय ना त्यावेळेसचे इम्प्रेशन तुम्ही पाहू शकता. चला ना बघूया ना. तर चला मित्रांनो आता अनुष्काला बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे छोटेखानी. आपण तिच्यासाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट आणलेलं आहे. काय झालं तुला? कारण की भरपूर अशा कमेंट्स होत्या मित्रांनो, त्यामुळे म्हटलं चला अनुष्कासाठी काहीतरी आपण एक स्पेशल गिफ्ट घ्यावा. त्यामुळे तिच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आणले. बाहेर फिरणं तर झालं नाही आम्हाला, पण त्यामुळे काहीतरी तिच्यासाठी घेऊन आलं. तर चला मी घेऊन येतो. चला मी तर माझ्या मागच आले. चला इकडं चला 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 चला. ए चला नाही इकडं. हा राहू दे चल इकडे चल बघा त्याला की नाही तो कर ना चालू कर चल ये इथं बघा ते काढून टाक. चल पडव खाली ते आणू. चला अनुष्काची इच्छा होती काहीतरी मी तिच्यासाठी गिफ्ट घ्यावा, त्यामुळे मी तिच्यासाठी गिफ्ट आणले. इच्छा नव्हती बरं का मित्रांनो, पहिली गोष्ट तिची इच्छा नव्हती. पण काय ए शांत बस नीट उचलून घ्या.
असा उभा बी राहिला. आपल्याला बाहेर तर काही फिरणं झालं नाही, म्हटलं काहीतरी अनुष्कासाठी गिफ्ट घेऊन येऊया. त्यासाठी मित्रांनो मी अनुष्कासाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट घेऊन आलोय. तर चला. काय घेऊन येणार होतो? हा काय घेऊन येणार होतो? टाटा. तर चला आता मित्रांनो याच्यामध्ये बघूया काय आहे काय नाही खोलून. चला माझ्याकडे. कस काय काय असं ना? आता मला माहिती आहे, तू चेक तर कर ना नेमकं काय आहे त्याच्यामध्ये. इथं थांब, इथं थांब, समोर बघ, व्हिडिओ मध्ये फोटो. केव्हा घेऊन आले तुम्ही पण? मला तर ह्याच्या बाबतीत काहीच म्हणले नव्हते. मला फक्त म्हणले केक कट करायचा, केक आणायचा आहे फक्त. आधी खोलून तर बघ, हळूहळू काढ. तर बघा मित्रांनो, चलू थोडं जवळ आहे, थोडं जवळ आहे. माझ्यासाठी असं का तुझ्यासाठी? बघ ना, आधी खोलून बघितलं तर कळलं ना काय आहे त्याच्यात काय नाही. म्हणजे मी विचारच करू शकत नाही एवढे मोठी लांबकी वस्तू मध्ये काय असं. नाजूक बिजलीवाणी करू शकत नाही मी पटापट. अगं जरा थोडंफार तरी जरा हळूवार कर ना. बरं खोलण्याआधी गेस कर त्याच्यामध्ये काय असेल. मला कळा ना ह्याच्यामध्ये काय असं. शपथ नाही कळलं. शपथ नाही. माझी शपथ. खरंच माझ्या ना. डोक्यात हात ठेवून का? एवढं मोठं माझ्या डोक्यात हात ठेवून शपथ का आधी. मी शपथ खाऊ शकत नाही पण मला माहिती नाही. मग अंदाज लावून तू नेमकं काय असेल त्याच्यामध्ये अंदाज तर कर ना. अंदाजात मला वाटलं होतं की तुम्ही ह्यांनी मला म्हणले होते अंगठी करू अंगठी करू अंगठी असं वाटलं होतं मला. पण ही असं एवढं अंगठी तर छोटीच असते मग छोटीच डबी असायला पाहिजे होती. पण एवढं मोठं कसं काय असं का खोक्यात खोके खोक्यात खोके टाकून आणले. निघाय ना म्हणून मी फाडायले आता सगळं. आता काय आता दमानी 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 व्यवस्थित व्यवस्थित फुटाणं आणू ते मधलं. काचाच आहे का? जरा दमानी खोल ना जरा. पप्पाने आपल्यासोबत प्लॅन काही करू नये आताचला. खोल पटा 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 जरा. अगं उल्लू नाही बनव, उल्लू बनवायचं नाही हा पप्पा. खोल सगळं आधी खोल. हा जसं का मला गेट बरे खायला भेटलं. वाव हे मस्त वाटलं गुलाबाचं पण. ती काय वाजाय भिजवायचंय का? मला काय माहिती. मस्त आहे मस्त आहे. थांब दे थांब ग मम्माच्या हातात राहू दे. मी म्हणते काय मला काय अंगठी म्हणली होती अंगठीच घेऊन येले काय की. दळा, मस्त आहे, मस्त दळा. आहे. मला लय आवडलं. भाभीला अजून कळलं नाही. नाही 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 नाही. हे जवळून दाखव जवळून दाखव. तर मित्रांनो बघा अनुष्काची इच्छा होती ती आज पूर्ण झालेली आहे. बाहेर फिरायला जाणं झालं नाही. मला वाटलं गुलाबाचं फुल आहे. खरंच ना. वाव नुसती आईला गोळ झाला गाड्या थोडा. मला सांगून तरी यायचं मी आले असते ना तिथं थोडीशी लूज होईल. पण हे बघ मी बरोबर माझे ह्या हाताची बरोबर बनवली ग. छान आहे का नाही? मला माहिती ह्या हाताला जर बनवली त्या म्हणजे हाताला तुमचा बरोबर माझा बोटका सारखा. माझी नाही रे बाबा. मला थोडी फिट बसेल अशी केली मी. तुला व्यवस्थित बसली असती ती. हा ह्याचा विचार करा. जसा आयफोन आणला ना जसा माझ्यासाठी आणला तसा त्यांनी घेतला. जशी अंगठी माझ्यासाठी आणली ना थोड्या दिवशी हे घेणार होते. अशा विचाराने आणली. नाही रे बाबा माझ्या तर बसत नाही अनुष्का. बघ चेक करून तू ह्या हातात आहे. हा, घ्या मुद्दाम फिट आणली मी मला बसत नाही. हा थोडीशी लूज होती. आपण काहीतरी करू. कसं वाटलं बरं तुला गिफ्ट? मस्त वाटलं. मला नव्हतं वाटलं की मला हे असं घेऊन येतात. मला वाटलं चांदीची वाटली होती. हॅपी. तर मित्रांनो छोटेखानी झालेला इथं वाढदिवस अनुष्काचं जे गिफ्ट आहे ते पण दिलेलं आहे. तर तुम्हाला मित्रांनो हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये कळवा. मस्त आहे. करा कट.